नमस्कार. मी डॉक्टर सतीश, पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. जगातील लोककल्याणकारी राज्य निर्माण करणारे, रयतेचं राज्य निर्माण करणारे, बहुजनांचं राज्य निर्माण करणारे, सर्व धर्म समभाव मानणारे, स्त्रियांचा सन्मान करणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना या जयंतीच्या अनुषंगाने मी विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व एवढं उंचीवर होतं आणि म्हणून त्यांचे विचार आपल्याला नुसते डोक्यात ठेवून चालणार नाही, तर ते आचरणात आणावे लागतील आणि तीच खरी काळाची गरज आहे. जगातील एकमेव राजा आहे ज्यांचं नाव जगभर लोककल्याणकारी राजा, रयतेचा राजा, सर्वसामान्यांचा राजा असं म्हणून जगभर नाव लौकिक आहे. ते आधीची परिस्थिती बघितली तर आसमानी सुलतानी सत्तेने स्त्रियांची शोषण केली, सामान्य माणसांची शोषण केली, शेतकऱ्यांची शोषण केली. विशेष करून अनेक जाती धर्म आणि पंथांची शोषण केली आणि या सर्व विकृतीच्या विचारावर एक तेजपुंज व्यक्तिमत्व, महान व्यक्तिमत्व उदयास आलं, जन्मास आलं. ते छत्रपती शिवाजी महाराज, राजे छत्रपती शिवाजी महाराज सर्व लोकांच्या डोक्यावर सुखाचं, कल्याणाचं छत्र धरलं. जिजाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे राज्य निर्माण केलं आणि वाढवलं आणि रयतेला खरा आधार दिला आणि म्हणून जगभर लोककल्याणकारी राजा, रयतेचा राजा. एवढंच काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांची नेहमीच सैन्याला, अष्टप्रधान मंडळाला शिकवण असायची की आमचं शत्रुत्व राजाशी आणि राजाच्या सैन्याशी आहे, तिथल्या सामान्य माणसाशी, तिथल्या स्त्रियांशी, लहान मुलांशी आमचं शत्रुत्व नाही. आणि म्हणून रयतेच्या, गरीब जनतेच्या सुतळीच्या तोड्यालाही धक्का लागता कामा नये. आणि जर असं झाले तर अनेकांना त्यांनी शासन केल्याची इतिहासात नोंद आहे. हा सर्व इतिहास त्यांच्या साक्षीने उभा आहे. एवढंच काय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, हिंदवी स्वराज्यामध्ये जाती पंथांना, धर्मांना स्थान नव्हतं. लोक वतनदारी ह्या सर्व त्यांनी नेस्तनाबूत केल्या, कारण हीच खरी शोषणाची दारे होती. आणि म्हणून वतनदारी बंद करण्याचं पहिलं मूळ काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि तोच एक आदर्श आमच्यासमोर उभा आहे. एवढंच काय, जुलमी सत्तेला उकडून फेकण्याचं ही मोठं कार्य केलं आणि ते सर्व बहुजनांच्या, मराठी माणसाला, मावळ्यांना एकत्र घेऊन केलं. हे लोककल्याणकारी राजा, जगभर नामवंत कल्याणकारी राजा म्हणून असलेलं नालौकिक, तो नावलौकिक चालवणं ही मराठी माणसाची जबाबदारी आहे, ही महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि देशाची जबाबदारी आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मायभूमीमध्ये जन्माला आले, याच्यापेक्षा आमचं मोठं दुसरं भाग्य नाही. आणि म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलेल्या भूमीत आम्ही जन्माला आलो, याच्यासारखं आमचं दुसरं भाग्य असू शकत नाही. आणि म्हणून लोककल्याणकारी राजा यांच्या अनुषंगाने असणारी कविता साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपण आज बघणार आहोत. त्या अनुषंगानं त्यांचं व्यक्तिमत्व किती उंचीवर आहे ह्या गोष्टीच्या जाणीव आपल्याला सहजपणे येताल. आणि त्या अनुषंगानं छत्रपती आमचं दैवत आहे. आणि म्हणून ती कविता आज साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपण बघत आहोत. छत्रपती आमचं दैवत. छत्रपती आमचं दैवत आहे. छत्रपती आमचं दैवत आहे, जगण्यात भान आहे. छत्रपती आमचं दैवत आहे, जगण्याचं भान आहे. रक्तात आमच्या गद्दारी नाही,
रायगडावरला भगवा महाराष्ट्राची शान आहे, रायगडावरला भगवा महाराष्ट्राची शान आहे. छत्रपती आमचं दैवत आहे, जगण्याचं भान आहे. छत्रपती आमचं दैवत आहे, जगण्याचं भान आहे. रक्तात आमच्या गद्दारी नाही, रायगडावरला भगवा मावळ्याची शान आहे, रायगडावरला भगवा मावळ्याची शान आहे. संघर्षाचा मंत्र दिला, लढण्याचं बळ आलं. संघर्षाचा मंत्र दिला, लढण्याचं बळ आलं. स्वराज्याच्या निर्मितीनं गरिबाचं सोनं झालं, स्वराज्याच्या निर्मितीनं गरिबाचं सोनं झालं. संघर्षाचा मंत्र दिला, लढण्याचं बळ आलं. संघर्षाचा मंत्र दिला, लढण्याचं बळ आलं. स्वराज्याच्या निर्मितीनं गरिबांचं सोनं झालं, गरिबांचं सोनं झालं. पेटून उठला बहुजन सारा, पेटून उठला बहुजन सारा, स्वाभिमानाचं भान आलं. पेटून उठला बहुजन सारा, स्वाभिमानाचं भान आलं. छत्रपतींच्याच हाताने मावळ्यांच्या रक्ताचं भगवं निशाण झालं, छत्रपतींच्याच हाताने मावळ्यांच्या रक्ताचं भगवं निशाण झालं. पेटून उठला बहुजन सारा, स्वाभिमानाचं भान आलं. पेटून उठला बहुजन सारा, स्वाभिमानाचं भान आलं. छत्रपतींच्याच हातांनी मावळ्यांच्या रक्ताचं भगवं निशाण झालं, छत्रपतींच्याच हाताने मावळ्यांच्या रक्ताचं भगवं निशाण झालं, मावळ्यांच्या रक्ताचं भगवं निशाण झालं. हिंदवी स्वराज्याची चढती कमान, चांगुलपणाचा विश्वास आहे. हिंदवी स्वराज्याची चढती कमान, चांगुलपणाचा विश्वास आहे. छत्रपतींचं आदर्श जीवन रयतेला जगण्याचं भान आहे, छत्रपतींचं आदर्श जीवन रयतेला जगण्याचं भान आहे. हिंदवी स्वराज्याची चढती कमान, चांगुलपणाचा विश्वास आहे. हिंदवी स्वराज्यांची चढती कमान, चांगुलपणाचा विश्वास आहे. छत्रपतींचं आदर्श जीवन रयतेला जगण्याचं भान आहे, रयतेला जगण्याचं भान आहे. छत्रपतींचा कारभार लोकशाहीचा मूळ आधार आहे. छत्रपतींचा कारभार लोकशाहीचा मूळ आधार आहे. माणसाच्या सुखांची मूल्ये जपणं हिंदवी स्वराज्याचं सार आहे. माणसाच्या सुखाची मूल्ये जपणं हिंदवी स्वराज्याचं सार आहे. छत्रपतींचा कारभार लोकशाहीचा मूळ आधार आहे. छत्रपतींचा कारभार लोकशाहीचा मूळ आधार आहे. माणसाच्या सुखाची मूल्ये जपणं हिंदवी स्वराज्याचं सार आहे. माणसाच्या सुखाची मूल्ये जपणं हिंदवी स्वराज्याचं सार आहे. छत्रपतींची जयंती मावळ्यांचा सन्मान आहे. छत्रपतींची जयंती मावळ्यांचा सन्मान आहे. सह्याद्रीचा रायगड महाराष्ट्राची शान आहे. सह्याद्रीचा रायगड महाराष्ट्राची शान आहे. छत्रपतींची जयंती मावळ्यांचा सन्मान आहे. छत्रपतींची जयंती मावळ्यांचा सन्मान आहे. सह्याद्रीचा रायगड महाराष्ट्राची शान आहे. सह्याद्रीचा रायगड महाराष्ट्राची शान आहे. मित्रांनो, एकूण छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जीवनप्रवास जर बघितलं, त्यांचं आदर्श व्यक्तिमत्व जर बघितलं, जगातील लोककल्याणकारी राज्य, रयतेच्या हिताचं राज्य, स्त्री मातांना समान वागणूक देणारा राजा, सर्व धर्मपंथांना समान वागणूक देणारा राजा आणि असं नावलौकिक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, यांचं जगणं, यांचं आचरण आज आमच्या जीवनात असणं फारच गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजे म्हणून कसे होते, व्यक्ती म्हणून कसे होते, याचे विचार आपल्या नजरेसमोर आणि जीवनासमोर नेहमीच आपण आदर्शपणे ठेवले पाहिजे आणि तो आदर्श ठेवूनच आपण जीवनामध्ये वाटचाल केली पाहिजे. हे असं आमचं आदर्श व्यक्तिमत्व आमच्या महाराष्ट्राचा सन्मान आहे, मराठी माणसांचा सन्मान आहे, महाराष्ट्राचा सन्मान आहे आणि जगभर आमचा नावलौकिक मिळवून देणारा एक खूप मोठं व्यक्तिमत्व आमच्या डोक्यावरचं छत्र आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना या जयंतीदिनी मी मानाचा मुजरा करतो आणि सर्व माणसांना, सर्व लोकांना, सर्व तरुणांना आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार नुसते पोस्टरवर, बॅनरवर लावून चालणार नाही, तर ते विचार आमच्या डोक्यातही असले पाहिजे आणि ते विचार आमच्या आचरणातही असले पाहिजे. तरच छत्रपतींचं आदर्श व्यक्तिमत्व आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो हा निश्चित विचार लोकांसमोर जाईल आणि तोच विचार लोकांसमोर गेला पाहिजे. छत्रपतींचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रभर, जगभर, देशभर, जगभर वाढलं पाहिजे आणि तो वाढवण्याची भूमिका, ते वाढवण्याचं कर्म आणि कर्तव्य आमचं आहे. या अनुषंगाने हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. छत्रपतींच्या जीवनाचं आदर्श व्यक्तिमत्वाचं उदाहरण लोकांसमोर गेलं पाहिजे आणि त्यांचे विचार डोक्यात आणि आचरणात असले पाहिजे. हाच विचार लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचं काम हवं, हीच विनंती. धन्यवाद.